इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक आणि इथे एका निष्पाप चिमुकलीचा शोध अजूनही अपयशीच आहे। जळगाव जिल्ह्यातून हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणारी 9 वर्षीय धनश्री उमेश शिंदे शाळेतून घरी येताना अचानक बेपत्ता झाली आणि तब्बल 50 तास उलटूनही तिचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। शुक्रवार 12 तारखेला सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे शाळेत गेलेली धनश्री सायंकाळ झाली, रात्र झाली, पण ती घरी परतलीच नाही। आई वडील शेतातून घरी परतले, मुलगी घरात नाही। शाळेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। शिक्षकांच्या म्हणण्यानुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत धनश्री शाळेत होती आणि त्यानंतर ती घरी निघाल्याचे सांगण्यात आले। यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संपूर्ण गाव, शिवार, रस्ते, विहिरी सर्वत्र शोध घेतला, मात्र धनश्रीचा कुठेही पत्ता लागला नाही। दरम्यान ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी 4:55 धनश्री न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली, पण त्यानंतर तिचा एकही ठोस मागोवा नाही। सर्वात गंभीर बाब म्हणजे गावाबाहेरील शेत रस्त्यावर धनश्रीचे दप्तर आढळून आले। हा अपघात आहे का? अपहरण आहे का? की यामागे काहीतरी अधिक गंभीर कट आहे? या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे। गावात भीतीचं वातावरण आहे, पालकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि एकच सवाल सर्वांच्या मनात आहे। सकाळी 10 वाजता शाळेमध्ये गेली ती। शाळेत तिथवाले 5 वाजता शाळा सुटली। माझे 2 मुलं शाळेतून घरी आले, ती घरीच आली नाही म्हणून तिचा शोध मी लगेच 5:15 वाजता तिला शाळेकडे बघायला गेलो। मग शाळेकडे बघायला गेल्यानंतर तिला मी पूर्ण गाव शोधलं, तरी ती मला कुठेच आढळून आली नाही। मी पूर्ण शोधायला लागलो, पूर्ण गाव माझ्या मागं शोधायला लागले। मग पोलिसांना फोन केले। पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस पण आले इथं। पोलीस पण शोध घ्यायला लागले। तिचा शोध अजून पण मिळत नाहीये। तिला आता 4था दिवस येऊन गेला आहे। 4था दिवस अजून माझी मुलगी तिथं पण असेल, तिथं पण पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला लवकरात लवकर माझ्याजवळ घेऊन यावं। माझी मागणी एवढीच आहे की माझी मुलगी जी आपण अवस्थेत आहे त्या अवस्थेत पोलिसांनी लवकर तिचा शोध घेऊन आमची मुलगी आमच्यापर्यंत परत करावी। 50 तास झाले तरीही ती चिमुकली कुठे आहे? प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जळगाव एलसीबीचे पथक, वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासात उतरले आहेत। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, संशयित हालचाली सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। मात्र प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना हा तपास अजून किती वेळ घेणार? धनश्री सुरक्षित आहे ना? हा प्रश्न संपूर्ण जळगाव जिल्ह्याला सतावत आहे। प्रशासन आणि पोलिसांवर आता केवळ तपास नव्हे तर जबाबदारी आहे। जळगावहून आनंद शर्मा सोबत भारती सवर्णे, इंडिया आप तक न्यूज। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।